शासन करताना आमच्यामध्ये अनेक वेळा वादविवाद व्हायचे की कोण शिवसेनेचं काम करतो आहे, कोण काँग्रेसचं, राष्ट्रवादीचं. तर अशा काळामध्ये आमच्या डोक्यामध्ये कल्पना आली की आपण या ठिकाणी या भागातील काही मान्यवर डॉक्टर, वकील, राजकीय, पत्रकार या सर्वांना एकत्र घेऊन या ठिकाणी कसा या संवाद वाढवता येईल त्यासाठी हा कट्टा केला गेला. आणि पूर्वी आम्हाला वाटलं होतं की या कट्ट्याच्या माध्यमातून का आउटपुट करायचं, तर कट्टा एकत्र आल्यामुळं आम्हाला जो काही पूर आला असेल त्या ठिकाणी कोकणमध्ये काही लोक मातीखाली गाडली, त्या ठिकाणी आम्ही मदत कार्य केलं. या भागामध्ये अनेक समस्या, अनेक IPS असतील, राजकीय महापौर, खासदार चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, झगडे साहेब, कुमार सप्तर्षी, हरी नरके, कर्णिक साहेब, अनेक कृष्णमका सर, अनेक मान्यवर या ठिकाणी 150 ते 200 मान्यवर या कट्ट्यावर येऊन गेले. या कट्ट्यासाठी आमच्या सर्व सहकारी रमेश आढाव असतील, मोहन शिंदे सरकार असतील, या ठिकाणी अनवर मोमीन असेल, अनिलदादा टिंगरे, राहुल भंडारी, या अनेक नगरसेवक, सिद्धार्थ देंडे असतील, नानासाहेब नलवडे, अनेक नावं घेता येतील. पत्रकारांमधील योगेश कुटे, उदय पवार, निखिल गायकवाड, संदीप भातकर, अशा अनेक पत्रकार या ठिकाणी या कट्ट्याला मार्गदर्शन करत असतात. आणि या कट्ट्याचं आमचं एकच उद्दिष्ट होतं की या भागातला संवाद वाढला पाहिजे आणि चांगली विकास कामं कशी होतील. निश्चितच आम्ही कट्ट्याला 40 मेंबर होतो. आता आम्ही सरांनी सॅटर्डे क्लब आहे पुण्यामध्ये, तसा या भागामध्ये नगरोड क्लब की बरेच डॉक्टर, वकील, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना या ठिकाणी समाविष्ट करायचं होतं. तर भविष्यामध्ये आम्ही या कट्ट्याचं रूपांतर आगामी 200वा रौप्य महोत्सव लवकरच असाच उत्सवामध्ये, आणि तो पावसामुळे खरं तर ग्राउंडवर घेता आला नाही, तर पुढचा हा जो रौप्य महोत्सव असेल किंवा क्लबचा जो कार्यक्रम होईल तो आम्ही निश्चित ग्राउंडवर घेऊ. आणि कट्ट्याचा 100वा आज वर्धापन दिवस आहे. रमेश आडवा, नितीन भुजबळ आणि सर्व मंडळींना मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो. समाजामध्ये संवाद कमी होत असताना तो संवाद वाढवणं ही एक मला वाटतं अत्यंत प्रत्येक माणसाची कर्तव्य आहे, गरज आहे, आणि ते काम उत्तमरित्या या निमित्तानं करतात. या निमित्तानं सामाजिक ऐक्याचं दर्शन होतं, वेगवेगळे प्रश्न समजून घेतले जातात. आपण या कट्ट्याची संकल्पना जी तयार केली होती त्यामध्ये नितीन भुजबळ असतील, अनवरजी असतील, या सगळ्यांनी मिळून आम्ही संकल्पना तयार केली होती की दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि चौथ्या शनिवारी 15 दिवसांनी कट्टा घ्यायचा. याची संकल्पना आम्हाला शहरातनं अंकुश काकडे असतील, गणेश सातपुते असतील, यांनी आम्हाला ती कल्पना दिली की तर असा कट्टा चालू केला तुमच्या पूर्व भागात. तर पूर्व भागातले जे काही राजकीय मतभेद असतील किंवा सर्व पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी चांगलं करावं, त्या निमित्ताने हा कट्टा आम्ही सुरू केला. त्या निमित्ताने या भागामध्ये आम्ही कुमार सप्तर्षी असतील, श्रीपाल सबनीस असतील किंवा विविध मान्यवर क्षेत्रातले अजित अभ्यंकर असतील, दत्ता कोईनकर असेल, अशा बऱ्याच विचारवंतांना आम्ही बोलवलं आणि त्यांच्या माध्यमातून या कट्ट्यातील जेवढे आमचे सभासद आहेत त्यांना त्यांच्या सगळ्या बुद्धिजीवी लोकांचा फायदा झाला. आणि या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी, या भागातला विकास करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो. त्या माध्यमातून आम्ही कुठलाही राजकीय हेतू न ठेवता या कट्ट्याची निर्मिती केली. आणि खरोखर आम्हाला असं सातत्याने वाटत होतं की हा कट्टा की पुढे जावा, आणि तो आज 100वा कट्टा पूर्ण झाला. आणि यापुढेही 100 कट्टे नक्की पूर्ण करू एवढीच या ठिकाणी बोलतो. आणि या ठिकाणी आज या दिवाळीच्या कार्यक्रमानिमित्त आणि 100व्या कट्ट्याच्या निमित्ताने जी लोकं आलीत तर त्यांना दिवाळीनिमित्त मी आमच्या नगरोड कट्ट्याच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. याचं सगळ्यात मला जास्त समाधान वाटतं, कट्टा स्थापन कोणी केला याच्यापेक्षा कट्ट्यामध्ये योगदान कुणाचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. खरं तर हे सगळ्यात जास्त योगदान हे आमच्या कट्ट्यामध्ये पत्रकारांचं आहे, सामाजिक संस्थांतल्या NGOंचे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे वकील असतील, आता तर आमचे CA साहेब आहेत इथे, त्यांच्यासारखी मंडळींनी आम्हाला या कट्ट्यामध्ये खूप मार्गदर्शन केलं. ही संकल्पना ज्यांची होती ते आमचे मित्र अनवरजी मोमीन, त्यांनी सहज आमच्या पुढे, रमेश शेठ पुढे, माझ्या पुढे विषय मांडला की आपण असं करू. मग नितीन असेल, सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं. आजी माझी नगरसेवक सगळे काम करतात. आणि खरं तर कट्टा मध्यंतरीच्या कालखंडामध्ये थोडासा थांबला होता, परंतु पुन्हा एकदा सगळ्या मित्रांनी एकत्र येऊन तो कट्टा सुरू केला. आणि आम्हाला एका गोष्टीचं समाधान आहे की आम्ही तो कट्टा आज 100व्या कट्ट्यापर्यंत पोचलो. खरं तर 100व्या कट्ट्यापर्यंत पोचणं ही काही सोपं गोष्ट नाही. आमचे शिंदे सरकार आहेत, बॉबी टिंगरे आहेत, बापूसाहेब पठारे आहेत, ह्या सगळ्यांचं योगदान या कट्ट्यामध्ये आहे.
मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दीपावलीच्या निमित्ताने ज्यांनी या कट्ट्यासाठी योगदान दिलं त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. विशेषतः पत्रकारांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारच्या संकल्पना दिल्या, त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारच्या योजना सांगितल्या, शासन दरबारी आम्ही त्या मांडल्या. म्हणून या कट्ट्याच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचं काम आम्ही करतोय. आम्ही सगळी मंडळी, कुणाचंही मी व्यक्तिशः नाव घेणार नाही, कारण हे काय एकट्याचं काम नाही, हे सामुदायिक काम आहे. हे सामुदायिक काम हे नगर रोड कट्ट्याच्या खाली झालं. कुणा एका व्यक्तीच्यावर झालं असतं ते चाललं नसतं, परंतु नगर रोड कट्टा या संकल्पनेखाली आम्ही सगळे एकत्र आलो आणि आज 100वा कट्टा करतोय. आम्हाला त्या गोष्टीचं खूप समाधान आहे की आम्ही या 100व्या कट्ट्यापर्यंत पोचलो. पुढे पण आम्ही सगळे एकत्र राहू असा विश्वास देतो. दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो.